शरद पवार बोलतायत, पाहूयात। त्यांनी तुमच्याच मुलाखतीचा रेफरन्स दिला की तुम्ही प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असं म्हटले। ते म्हटले की काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा तुम्ही आमच्याकडे या। हे म्हणजे की गांधी नेहरूंची विचारधारा आम्हाला आहे आणि गांधी नेहरूंची विचारधारा ही एखाद्या समाजाच्या त्यांचंच एक स्टेटमेंट असतं की त्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी मुस्लिम समाजाचा एक वेगळा उल्लेख केला। हा देश एकसंघ ठेवायचा असेल तिथे हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, जैन या सगळ्या घटकांना एकत्र ठेवून आपल्याला नरेंद्र मोदींनी दिलेल्या ऑफरवर शरद पवार नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नुकतंच ते माध्यमांशी संवाद साधताय। शरद पवारांनी अजित पवार एकनाथ शिंदेसोबत यावं अशी ऑफर नरेंद्र मोदी यांनी दिलेली होती आणि त्यावर नेमकं शरद पवार काय बोलणार। असा एक समाजामध्ये गैरविश्वास निर्माण व्हायला पोषक आहेत आणि देशाच्या दिशेचे घातक जे देशाच्या हिताचं नाही तिचं मी त्या आमचे सहकार्य असणार आहे। लोकसभा निवडणुकीचे 3 टप्पे झाले आणि 4थ्या टप्प्याच्या 2 दिवस आधी पंतप्रधानांचं हे वक्तव्य कसा अर्थ काढता तुम्ही याचा। असं आहे की जे काही निवडणुकीचे 1, 2, 3, 4 टप्पे झाले त्याच्यामध्ये एकंदर चित्र दिसते मतदारांचं, त्यांची एकंदर स्थिती दिसते, निर्णय घेतलेले दिसतात। त्याच्यावर मोदी साहेबांचा जो विचार त्या विचाराच्या विरुद्ध जनमत व्यक्त होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्यामुळे ते अस्वस्थ आहेत। ही त्यांची अस्वस्थता हे अशी विधानं हे सांगतात किंवा कन्फ्युजन तयार करण्याची भूमिका सांगतात। तेलंगणामध्ये बोलताना अमित शहा असं म्हणाले की मुस्लिमांचं आरक्षण आम्ही रद्द करू आणि SC, ST आणि OBCचं आरक्षण आहे ते वाढू। मुस्लिमांना आरक्षण देऊन काँग्रेसने या इतर समाजावर अन्याय केला असे भूमिका काय मला काही समजत नाही। SC, ST यांचं आरक्षण वाढवायचं असेल तर आमचा काही कुणाचा विरोध नाही, आवश्यक कुणाच्याही संबंधीचा। पण एखाद्या समाजाच्या संबंधी राज्यकर्त्यांनी अशी कशी भूमिका घेऊन चालली। प्रधानमंत्री हे सगळ्यांचे असतात, ते देशाचे असतात, जो देशाचं नेतृत्व करतात त्यांनी एका धर्माचं, एका जातीचं, एका भाषेचं हा जर विचार करायला सुरुवात केली तर या देशाचं ऐक्य संकटात येईल। तसे प्रधानमंत्री असो किंवा त्यांच्या मंत्रिमंडळाचे मंत्री असो। तिसऱ्या टप्प्यात मतदान झाले, राज्यात सगळे महत्वाचे मतदारसंघ होते, अगदी बारामती, माढा। कसं बघता रिझल्ट, कसं एकदम निर्णायक टप्पा होता तो बघूया आता काय होतं। 11 वर्षांनी नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणाचा निकाल लागलेला आहे। 5 पैकी 2 जण हे निर्दोष आहेत, पण 3 जण जे इतकी वर्ष लावली यावर आम्ही लोक अस्वस्थ होतो, पण ठीक आहे, निदान काहीतरी निकाल त्यांनी दिला। याच्यात काही लोकांना त्यांनी शिक्षा झाली असं ते म्हणतात। दोघांना दोषी जन्मठेप दिली। ठीक आहे, आता न्यायदेवतेचा निकाल आहे। काहीतरी दाभोळकरांना त्यांच्या आत्म्याला न्याय द्या। मुख्य सूत्रधार मोकळं सोडलंय, मुख्य सूत्रधार निर्दोष सोडलाय आणि जे शूटर आहेत त्यांना जन्मठेप दिली। त्याच्यासाठी महाराष्ट्र सरकारने अपील करावं। जे तुम्ही म्हणता सूत्रधार कुठले असतील तर राज्य सरकारने अपील करावं आणि ही भूमिका ऐकून सुप्रीम कोर्टात मांडावी। तुम्ही आता बोलताना असं म्हटलं की व्यक्तिगत संबंध पंतप्रधानांचे वेगळे, परंतु राजकीय विचार म्हणून आम्ही कधीच जाणार नाही। व्यक्तिगत संबंध अजूनही चांगले आहेत आपले। काही पार्लमेंटमध्ये आम्ही बसतो, उद्या पार्लमेंट संसदाच्या हार वगैरे एकत्र होतो, ते सगळे तिथे आम्ही पक्ष बोलत नाही आणि त्यावेळेला भेटतात एकमेकाला। तुमच्या त्या विधानावरती अजितदादा असं म्हणाले की त्यांना संभ्रमावस्था निर्माण करण्याची त्यांची कार्यपद्धती राहिलेली आहे।
त्याचा मी काय फार व्यवस्थित नाही. कारण कसं आहे की राजकारणामध्ये वादवृत्ती हे ज्यांचं वैशिष्ट्य असे अनेक लोक असतात आणि ते वादवृत्तीने काही बोलत असतात. त्याच्यात काय नसतं त्याच्यावर. याला पाणी त्याला पाणी सुरू झाले आता ते. याला बघतो त्याला बघतो. अशोक पवारांना म्हटली तुम्ही कशा आमदार होता तर मी बघतो. अजितदादांचं कालचं बघतो. आहे की मतदारांचा जो अधिकार आहे तो एखाद्या सरकारचा प्रतिनिधी असल्याचं घ्यायला लागला. पण बोलायला काय बोलायचं आपण त्याच्यामध्ये. कारण तुम्ही म्हणतात तसं मी काय केलं नाही कारण ह्याच्यात होतो मला ठरवले मी आत्ताच आलो या कार्यक्रमासाठी. मुख्यमंत्री मंत्री या सगळ्यांच्यावर काही पथ्य फाळण्याच्या संबंधीची अपेक्षा असते. आता त्याच्यात तुम्ही म्हणता तशी जर भाषा असेल तर त्या चौकशीत बसणारी असं मला वाटतं. पण त्याचा विचार आपण काय करायचं. उद्या लोकांनीच करावं त्यांना संधी द्यायचं. साहेब मोदी असं म्हणतात की तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे ती नकली सेना आणि नकली काँग्रेस बरोबर जाण्याचा आहे. तर नकली सेना आणि नकली काँग्रेस ही विचारधारा इतरांना पटत नाही असं म्हणतात. असं आहे एखादा पक्ष असेल काँग्रेस असेल किंवा आणखी काही विचारानं आपल्या कार्यक्रमानं ते लोकांच्या जात असतील लोकांच्या प्रश्न मांडत असतील लोकांच्या सुखदुःखाची लक्ष केंद्रित करत असेल त्याला हे नक्की किंवा आणखी म्हणण्याचा अधिकार कुणी यांना देईल. हे प्रधानमंत्री आहेत त्यांनी तारतम्य काही गोष्टीच्या बाबतीत पाळलं पाहिजे आणि या नकली वगैरे म्हणणं हे अयोग्य आहे अशोभनीय आहे. सर एकीकडे अमित शहा नकली शिवसेना नकली राष्ट्रवादी म्हणून हिणवतात आपल्याला आणि दुसरीकडे मोदी साहेब आपल्याला ऑफर देतात. नेमकं काय काय उत्तर देत असतात झालं खूप झालं. नाही पण मग असं पण विचार केला जातो का मोदी साहेबांना तुमची गरज पडायला लागली आता. असं कोणाचं आम्हाला कोणाला गरज पडत नव्हतं. आमच्या बुद्धीला जी होते ज्या विचारधारेत आम्ही वाढलो जी विचारधारा घेऊन पुढे आम्ही जातो त्याच्या बाहेर आम्ही राहणार. साहेब महायुतीमध्ये सगळं भुजबळ हे कुठेही प्रचारामध्ये सक्रिय दिसत नाहीये. कुठेतरी मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद भीती वाटते. आता हे मला माहिती नाही कोण प्रचारात जातो इतर पक्षाचा त्याचं काही तिफानीची एक मुख्यमंत्री म्हणतायत की पंतप्रधान यांच्यावर कुठलाही डाग नाहीये ते अतिशय स्वच्छ आहेत असं त्यांचं कौतुक करताना ते असं म्हणतात की त्यांच्यावर कुठलाही डाग नाही. असं ते त्यांचं मत आहे. माझ्याकडे काही दुसरी माहिती नाही. पण मी प्रधानमंत्री त्यांची या सगळ्या निवडणुकीची अलीकडची भाषणं ही सगळी बघितल्याच्या नंतर प्रधानमंत्री पद इथे इन्स्टिट्यूशन त्या इन्स्टिट्यूशनची प्रतिष्ठा नरेंद्र मोदींनी राखली असं आम्हाला मुळीच वाटत नाही. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये जर आपण पाहिलं तर तफावत दिसतीये मतदानाच्या आकडेवारीमध्ये. इंडिया आघाडीचे जे नेते ते भेटणार असं बोललं जातंय निवडणूक आयोगाला. मला माहिती नाही मी जवळ नाही. आमची विचारधारा ही गांधी नेहरूंची आहे असं शरद पवार यांनी म्हटल्याचं पाहायला मिळत आहे. आमच्या विचारधारेच्या बाहेर आम्ही जाणार नाही असं सुद्धा शरद पवार म्हणतात.